अलिबाग म्हटलं की सगळ्यांना फक्त समुद्र आठवतात, पण अलिबागचा हा चेहरा तुम्ही कधीच पाहिला नसेल. एक असं मंदिर जिथे पोचायला 750हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. एक असं ठिकाण जिथल्या कुंडाचं पाणी उन्हाळ्यातही कधीच आटत नाही. एक अशी पायरी ज्यावर उमटलेले पाऊल साक्षात देवाचंच आहे का? मंदिराच्या वर असलेल्या त्या मानवी मूर्तीचं नक्की रहस्य काय? आणि सगळ्यात मोठं रहस्य, 12व्या शतकात कोणतीही टेक्नॉलॉजी नसताना हे दगडाचं साम्राज्य उभं कोणी केलं? आज आपण शोधणार आहोत अलिबागच्या सगळ्यात मोठ्या रहस्याचं उत्तर, ज्याला जग ओळखतं कणकेश्वर मंदिर या नावाने. 750हून अधिक पायऱ्या. वरून ऐकायला हा आकडा छोटा वाटेल, पण या पायऱ्यांच्या प्रत्येक टप्पा तुम्हाला समुद्रापासून दूर आणि आकाशाच्या जवळ घेऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही टॉपला पोहोचता तेव्हा जे समोर दिसतं ते फक्त व्ह्यू नाही, तर तो एक सुंदर एक्सपिरियन्स आहे. 1250 फूट उंचीवर उभं राहून जेव्हा तुम्ही समोर बघता तेव्हा पूर्ण अलिबाग तुमच्या पायाशी असतं. अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि लांबवर दिसणारे किल्ले, इथून सगळं कसं शांत आणि भव्य वाटतं. पण विचार करा, आज आपण हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी इथे येतो, पण शेकडो वर्षांपूर्वी याच उंचीवर उभं राहून समुद्रातून येणारे शत्रूवर नजर ठेवली जायची. अलिबागचा हा सगळ्यात उंच पॉइंट आहे. हा डोंगरातून जाणारा रस्ता आपल्याला फक्त मंदिराकडे नाही, तर अलिबागच्या सगळ्यात मोठ्या ऑब्झर्वेशन पॉइंटकडे घेऊन जातो. आणि आता आपण तिथे आहोत जिथे इतिहास आणि निसर्ग एकमेकांना भेटतात. या डोंगराच्या रहस्याची मुळं 2 वेगवेगळ्या कथांमध्ये दडलेली आहेत. एकीकडे असं मानलं जातं की जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वतःच्या हाताने या मंदिराची पायाभरणी केली होती. पण याच मातीशी जोडलेली दुसरी एक भयानक कथा आहे, ती म्हणजे कणकासूर नावाच्या राक्षसाची. असं म्हटलं जातं की याच जागी कणकासुराने महादेवासाठी इतकी कठोर तपश्चर्या केली होती की साक्षात महादेव प्रसन्न होऊन कणकासुराला आशीर्वाद द्यायला इकडे आले. एका बाजूला पांडवांची भक्ती आणि दुसऱ्या बाजूला एका असुराची शक्ती, या 2 कथांमधूनच जन्म झालाय या स्थानाचा, ज्याला आज आपण कणकेश्वर म्हणून ओळखतो. पण खरंच हे स्थान फक्त पौराणिक आहे की यामागे काही ऐतिहासिक पुरावे पण आहेत? चला शोधूया. या प्रवासात एक असा टप्पा येतो जिथे विज्ञान आणि श्रद्धा यांचा संघर्ष सुरू होतो. याला म्हणतात देवाची पायरी. लोककथानुसार जेव्हा या भव्य मंदिराचं काम पूर्ण झालं तेव्हा प्रत्यक्ष देवाने या डोंगरावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. पण जर तुम्ही ही खूण नीट पाहिली तर ही केवळ एक पाऊलखूण नाहीये, तर हा एक असा ऐतिहासिक पुरावा आहे ज्याला स्थानिक लोक आजही वंदनीय मानतात. प्रवासात साधारण मध्यभागी एक असा पॉइंट येतो जिथे तुम्हाला खूप शांतता वाटायला लागते. तिथे पोचल्यावर हवा अचानक थंड व्हायला लागते. याला म्हणतात नागोबाचा टप्पा. असं म्हटलं जातं कणकेश्वर हा डोंगर म्हणजे साक्षात सर्पांचा निवासस्थान आहे आणि मंदिरात जाण्यापूर्वी या टप्प्यावर नागोबाची परवानगी किंवा आशीर्वाद घेणं बंधनकारक मानलं जातं. नागोबाच्या टप्प्यानंतर अजून एक महत्वाचं ठिकाण लागतं, ते म्हणजे पालेश्वर. अनेकदा लोक घाईघाईत या ठिकाणाकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातात, पण या ठिकाणाचं स्वतःच एक वेगळं अस्तित्व आहे. असं मानलं जातं की प्राचीन काळी जेव्हा भक्त पायरी पायरीने वर जायचे तेव्हा ह्या ठिकाणी थांबून शुद्ध होणं किंवा विसावा घेणं ही एक परंपरा होती. मंदिराच्या आवारात पाऊल ठेवल्यावर तुमची नजर स्थिरावते ती इथल्या विशाल जलकुंडांवर. यातलं पहिलं आहे पुष्करणी कुंड आणि दुसरं अत्यंत पवित्र मानलं जाणारं ब्रह्मकुंड. 1300 फूट उंचीवर जिथे डोंगर माथ्यावर पाण्याचा कोणताही नैसर्गिक साठा असणं अशक्य वाटतं, तिथे ही 2 कुंड 12ही महिने भरलेली असतात. ब्रह्मकुंडाबद्दल एक विलक्षण कथा सांगितली जाते. असं म्हणतात की हे कुंड साक्षात ब्रह्मदेवाने निर्माण केलं होतं. विज्ञानासाठी हा एक जिओलॉजिकल वंडर असू शकतो, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भर उन्हाळ्यात जेव्हा खालची गावं पाण्यासाठी वणवण करतात तेव्हा इतक्या उंचावर या कुंडाची पाण्याची पातळी खाली का जात नाही?
असं मानलं जातं की या कुंडांना पाताळातून नैसर्गिक झऱ्यांचा पुरवठा होतो. हे पाणी केवळ थंड आणि स्वच्छ नाहीये, तर यात एक विलक्षण ऊर्जा असल्याचा अनुभव भाविकांना येतो. हे फक्त पाण्याचे साठे नाहीत, तर निसर्ग आणि ईश्वर शक्ती यांच्या अटूट नात्याचा एक जिवंत पुरावा आहे. मंदिराच्या टोकावर असलेल्या या मूर्तीकडे पाहिल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो. ही मूर्ती नक्की आहे कोणाची? स्थानिक लोक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथानुसार ही मूर्ती कणकासूर या असुराची आहे, ज्याने स्वतःचं अस्तित्व संपवून महादेवाच्या चरणी आश्रय घेतला. पण काही अभ्यासकांच्या मते ही मूर्ती मंदिराचं रक्षण करणाऱ्या क्षेत्रपालाची किंवा एक द्वारपालाची असू शकते, जे अनिष्ट शक्तींना मंदिरापासून दूर ठेवतात. तुम्हाला काय वाटतं की हे कणकेश्वरचं भव्य मंदिर फक्त पांडवांनी किंवा त्या कणकासुराने उभं केलंय? जर हो तर थांबा, कारण या दगडांच्या मागे लपलेला इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय. पौराणिक कथानुसार या मंदिराचे धागेदोरे पांडवांशी आणि कणकासुराशी जोडलेले असले तरी ऐतिहासिक सत्य हे आहे की 10व्या शतकात शिलाहार राजांनी या मंदिराचा पाया रचला आणि पुढे 18व्या शतकात मराठा आरमाराचे महाबलाढ्य सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या पायऱ्या आणि मंदिराला खऱ्या अर्थानं राजभव्य मिळवून दिलं. कणकेश्वर मंदिर बद्दल तर आपण जाणून घेतलं. असेच अजून बरेच ठिकाणं आहेत जे की अजूनही श्रद्धेच्या बळावर टिकून आहेत. आपण लवकरच एक एक करून सगळी ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हालाही त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर न विसरता लाईक करा.